परी 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 परी. बापरे, चक्करच आली ग. ओ दादा, पाणी मिळेल का? थँक्यू. चल आता तू सांग, तू काय ठरवलंयस, काय काय शॉपिंग करणार आहेस? अजून ठरलं पण नाही ग. तुझं अजून काहीच ठरलं नाहीये? एक मिनिट, मी तर अख्खी लिस्टच तयार करून आणलीये. हे बघ, मी ना 2 प्रकारचे शरारे घेणार आहे, एकदम न्यू पॅटर्न. एक मेहंदीसाठी आणि एक हळदीसाठी. आणि त्यानंतर मी एक साडी घेणार आहे लग्नासाठी, अशी सुंदर एक. आणि त्यावर ना कोण आहे? मॅचिंग ज्वेलरी. ही आमच्यासाठी आमचा नाईलाज आहे. ऍक्च्युली ना माझी लिस्ट खूप मोठी आहे. शेफाली, हळू बोल ना, सगळे ऐकताय. कधी कुठे कसं वागायचं तुला कळत नाही ना? हो, तुला खूप कळतं ना. तुला कळलं असतं ना तर तुम्हाला शॉपिंग करायला बोलवलं असतं. बर चल, आता सगळे तिथे चल. चल बरी. एक मिनिट, ती तिकडे शरारा म्हणाली आणि इकडे माझ्या अंगावर शहारा आला. तिला कोणी बोलवलं इथे? अहो, असं काय करता परांजपे? ही मैत्रीण आहे ना नेहाची. मग आता नेहाच्या लग्नात तीच करवली असणार आहे तुमच्या दोघांबरोबर. नेहाजींची साडी एक वेळ ठीक आहे, ती परी, ते पॅकेज मध्ये काका काकू, आणि आता ही मैत्रीण. माझं नाव कोण घेणार? तुम्ही पण. तुम्ही कशासाठी आता? हा, संधी काय फक्त तुम्हालाच साधता येते काय? तुमच्याकडून शिकली मी सगळं. आली हा मी नेहा. हो, किती छान आहे साडी. अगं नेहा, तू काय उभी आहेस? बस. नमस्कार, बोला. आज ना आमच्याकडे. लग्नाची खरेदी करायची आहे. अय्या, तुम्हाला कसं कळलं? अहो, नवऱ्या मुलीचा चेहरा बघून लगेच आम्हाला कळतं. हो, मी नाहीये काय नवरी मुलगी, ही आहे ही. अहो, त्यांनाच बघून बोललोय मी. हा, तुमच्याकडे घरात घालायचा कुर्ता आणि पायजमा असेल ना? हो, काय बोलताय? तुम्हाला झब्बा म्हणायचे का तो लग्नात घालतात तो? हा, अहो काका, अजिबात काळजी करू नका. अगदी योग्य दुकानात आलात तुम्ही. आमच्याकडे तुम्हाला जे जे हवंय ते सगळं मिळेल. हो, मग माझ्यासाठी एक 3-4 साड्या दाखवा ना. मला ती पिवळी आवडली, ती हिरवी. एक मिनिट. आपण नेहासाठी इथे आलोय ना? यांच्यासाठी एखादी छानशी साडी दाखवा ना please. मी तर म्हणतो यांच्यासाठी बनारसी साडीच एकदम सूट होईल बघा. नाही नको, बनारसी साडी नको. मला कुठली स्वस्तातली चांगली साडी दाखवा. अहो, लग्न एकदाच होत असतं, मग साडी पण तशीच हवी की नको? अगं, ते एवढं म्हणतायत तर बघायला काय हरकत आहे? आता ह्या म्हणाले म्हणजे विषय संपला. दहा हजाराच्या वरची दाखव. एवढ्या साड्या दाखवून पण तुम्हाला एकही पसंत पडत नाही म्हणजे कमाल आहे हो. तो प्रॉब्लेम तुमचा नाहीये, तीच आहे. म्हणजे आता कसं आहे की जावई बापू आमच्या बरोबर आलेत ना, मग जावई बापू तिच्यासाठी साडी पसंत करणार, हो की नाही परांजपे? आणि जरा महागाई वाटतायत ना. वाटलंच होतं मला, तुम्ही असंच काहीतरी विचार करत असणार. हो, तुमचे जावई कोण आहेत? मोठे वकील परांजपे. अहो, कोणत्याही साडीवर हात ठेवा, जी साडी म्हणाल ती परांजपे घेऊन देतील तुम्हाला. परांजपे, तुम्ही इतकं प्रेमाने बघू नका तिच्याकडे, हे की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तिच्यासाठी तुमच्या पसंतीची एखादी साडी घेऊन द्या तिला. या परांजपे, इकडे या तुम्ही. आणि ऐका ना, 1,00,000-1.5 लाखाची साडी दाखवाच तुम्ही. परांजपे घेतील हिला.
अगं शेफाली मावशी ते कोणीच दिसत नाही अगं. अगं पण आपण आहोत ना. अगं पण आपल्याला कपडे दाखवणार कोण? काका एक मिनिट. ओ हॅलो सुशांत. तुझ्या ओळखीचे कोणी आहेत का इथे? अहो काका थांबा एक मिनिट. प्रशांत प्रशांत प्रशांत. अगं मावशी ते कोणीच येत नाही अगं. अगं जोवर कोणी येत नाही ना तोवर वेगवेगळी नावं घेत राहायची. एक तरी वेळा तुक्का लागतो. तू काही वेडी बिडी आहेस का? अहो काका वेडी नाहीये. या सगळ्या सिच्युएशन साठी ना मी रेडी आहे. मी तर म्हणते तुम्ही पण हे ट्राय करा. नेहाजी ही साडी बघा, मला आवडली, छान दिसेल. अहो एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे. म्हणजे याचा पदर, बॉर्डर, रंग एक नंबर आहे. काहीही घ्या. मनीष हॅलो मनीष. हो हो आलो मॅडम. तुमचं नाव मनीष आहे? हो. अरे सनी, मॅडमला या पॅटर्न मध्ये अजून जरा वेगळे कलर दाखव. तोपर्यंत मी तो काउंटर अटेंड करतो. कमारे भाई या पोरीची, तिने कसं याला ओळखलं? अचानक लागलेला तुक्का आहे तो. तुम्ही नका लक्ष देऊ. याच्यापेक्षा काही वेगळा पॅटर्न आहे का हो तुमच्याकडे? अजून काही पॅटर्न आहे पण रेंज थोडी जास्त येईल. मी तुला पॅटर्न विचारला, किंमत नाही. दाखव मला पॅटर्न. अरे बापरे, काय सेवा करू शकतो तुमची? लग्न करू शकता. काय मॅडम थट्टा करता ना माझी? अहो मग कपड्यांच्या दुकानात काम करता ना, तर कपडे दाखवायचे सोडून उगाच कशाला सेवा अँड ऑल बडबडताय. तुमची बडबड बंद करा आणि मला छान काहीतरी शरारा दाखवा. ओके मॅडम, आमच्याकडे अनेक रंगाचे शरारे आहेत. तुम्हाला नक्की कोणता रंग हवाय ते सांगा. मला टर्कोइज ब्लू दाखवा. अहो काका ती टॉकॉइज ब्लू म्हणाली. बापरे, तुला पण हा शब्द बोलतोय तू का? मला ओळखता पण येतं. तुम्ही दाखवताय का शरारा? हो हो. हा घ्या तुमचा टर्टाइज ब्ल्यू. तुम्हाला सांगतो मॅडम, रंगाच्या बाबतीत इतकं कॉन्फिडेंटली बोलणारा कस्टमर मी पहिल्यांदाच बघितलाय. हा टॉकॉइज ब्लू नाहीच आहे. हेच मी सांगणार होते त्यांना. अहो असं काय करताय? इतकी वर्ष काम करतोय मी या लाईन मध्ये. आता रंगांच्या शेडच्या बाबतीत मला जास्त माहिती की तुम्हाला. ब्लू मध्ये जर ग्रीन मिक्स केला जो कलर बनतो तो टॉकॉइज ब्लू.